Hello everyone. We are at a point of types of an event. What is the meaning of event? We already seen in last lecture. Event is a subset of a sample space, that is a small part of a sample space. Okay, there are few types of event, such as first one is exhaustive event. The event which consists each and every outcome from a certain trial is called as an exhaustive event, and total number of cases in exhaustive event is denoted by small n. Okay, त्याचा अर्थ काय बघा, the event which consists each and every outcome from a certain trial. आता याचा अर्थ काय बघा, की पहिल्यांदा आपण सॅम्पल स्पेस म्हणजे आपल्याला काय कळायला पाहिजे. सॅम्पल स्पेस याचा अर्थ काय, की एक जर डाय थ्रो केली तर त्याचे पॉसिबल आउटकम्स 1 2 3 4 5 6 येतात. याचा जो सेट असतो त्याला सॅम्पल स्पेस असं म्हणलं जातं. तर आता एक्झॉस्टिव्ह इव्हेंट याचा अर्थ काय बघा, द इव्हेंट विच कन्सिस्ट ईच अँड एव्हरी आउटकम फ्रॉम अ सर्टन ट्रायल. एखाद्या आउटकमचे संपूर्ण सेट किंवा इथं आउटकम्स फ्रॉम सॅम्पल स्पेस आपण असं म्हणलं तरी चालू शकेल. सॅम्पल स्पेस, तर आता त्याचा अर्थ लागू शकेल. द इव्हेंट विच कन्सिस्ट ईच अँड एव्हरी आउटकम फ्रॉम सॅम्पल स्पेस इज कॉल्ड एज अन एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. इव्हेंट याचा अर्थ काय, की स्मॉल पार्ट ऑफ अ सॅम्पल स्पेस असं म्हणतो आपण. पण असा इव्हेंट की ज्यामध्ये सगळे सॅम्पल स्पेसमधील सगळे पॉसिबल केसेस त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात, तर त्या इव्हेंटला कोणता इव्हेंट म्हणतात, एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. म्हणजे काय बघा, की इफ वन डाय इज थ्रोन, एक जर डाय थ्रो केला तर आपल्याला 1 2 3 4 5 6 हे आपले पॉसिबल केसेस येतात. तर या सेटला काय म्हणलं जातं, तर सॅम्पल स्पेस असं म्हणलं जातं. तर या सॅम्पल स्पेसमधील सगळे आउटकम जो इव्हेंट घेतो त्याला कोणता इव्हेंट म्हणतात, तर एक्झॉस्टिव्ह इव्हेंट म्हणतात. आणि एक्झॉस्टिव्ह इव्हेंटमधल्या पॉसिबल केसेस काउंट करा कशाने, आणि त्याचं नोटेशन काय आहे, तर स्मॉल एन असं आहे. तर याच्यामध्ये टोटल इव्हेंट किती आहेत बघा, काउंट करा, 1 2 3 4 5 आणि 6 इव्हेंट आहेत, म्हणजे 6 केसेस आहेत. सॉरी, आता फक्त तुम्हाला सॅम्पल स्पेसमध्ये टोटल पॉसिबल केसेस किती आहेत ते काउंट केल्यानंतर तो इव्हेंट कोणता होता आपला, एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. ओके, लाईकवाईज इफ 2 कॉईन्स आर टॉस्ड, जर 2 कॉईन टॉस केलं तर आपल्याला काय काय रिझल्ट मिळतात, HH HT TH TT हे 4 रिझल्ट मिळतात. त्यामुळे आपले काउंट करा 1 2 3 4 हे आपलं काय असेल, एक्झॉस्टिव्ह इव्हेंट असेल. तर संपूर्ण हा इव्हेंट हा कोणता होतो, तर सॅम्पल स्पेसमधील संपूर्ण इव्हेंट हा एक्झॉस्टिव्ह इव्हेंट होतो. आणि एक्झॉस्टिव्ह इव्हेंटमधल्या पॉसिबल केसेस कशाने डिनोट करतात, तर एनने डिनोट करतात. या ठिकाणी N2 = 6 आहे, या ठिकाणी N = 4 आहे. ओके, आता नेक्स्ट टर्म काय बघा, नेक्स्ट टर्म इज अ फेवरेबल इव्हेंट. आता फेवरेबल इव्हेंट म्हणजे काय बघा, द इव्हेंट विच गिव्ज अ गॅरंटी ऑफ ऑकरन्स ऑफ सर्टन इव्हेंट इज कॉल्ड ॲज फेवरेबल इव्हेंट. आता याचा अर्थ काय बघा, फेवरेबल इव्हेंट कुणाला म्हणाल, द इव्हेंट विच गिव्ज अ गॅरंटी ऑफ ऑकरन्स ऑफ सर्टन इव्हेंट. एखादा इव्हेंट घडेल याची गॅरंटी देणाऱ्या इव्हेंटला फेवरेबल इव्हेंट म्हणतात. ओके, आपण टाईप्स ऑफ इव्हेंट पाहतोय. म्हणजे कोणत्या इव्हेंटला फेवरेबल इव्हेंट म्हणायचं, तर जो इव्हेंट एखादा इव्हेंट घडेल याची गॅरंटी देत असेल त्या इव्हेंटला फेवरेबल इव्हेंट म्हणतात. मग आता याचा अर्थ तुम्हाला एक बाय एक्झाम्पल लक्षात येऊ शकेल बघा. अँड टोटल नंबर ऑफ केसेस इन फेवरेबल इव्हेंट इज डिनोटेड बाय स्मॉल एन. जसा एक्झॉस्टिव्ह इव्हेंट एमध्ये पाहिला, एक्झॉस्टिव्ह इव्हेंट होता, तो कशाने डिनोट करतात, तर स्मॉल एननी डिनोट करतात. टोटल नंबर ऑफ पॉसिबल केसेस इन एक्झॉस्टिव्ह इव्हेंट इज डिनोटेड बाय स्मॉल एन. लाईकवाईज टोटल नंबर ऑफ पॉसिबल केसेस इन फेवरेबल इव्हेंट इज डिनोटेड बाय स्मॉल एम. तर फेवरेबल इव्हेंट कशाने डिनोट करतात, एमनी करतात. मग आता एमची व्हॅल्यू काय आणि एनची व्हॅल्यू काय ती आपण याच्यामध्ये पाहूया. बघा, बाय एक्झाम्पल, इफ वन डाय इज थ्रो, अगेन आपण एकच डाय थ्रो केल्यानंतर आपल्याला 1 2 6 हे
पॉसिबल केसेस येतात. या सगळ्या केसेसच्या सेटला काय म्हणलं जातं तर सॅम्पल स्पेस म्हणतात. तर सॅम्पल स्पेसमधील टोटल नंबर ऑफ पॉसिबल केसेस हे कशाने याला काय म्हणलं जातं तर टोटल एक्झॉस्टिव्ह केसेस म्हणलं जातं. ते एनने दाखवतात. एन आपली व्हॅल्यू काय असेल 6 असेल. तर आता आपण काय शोधायचं आहे तर फेवरेबल इव्हेंट याचा अर्थ एम फाइंड करायचा आहे. आता बघा फेवरेबल इव्हेंट ऑफ गेटिंग इव्हन नंबर. आता इव्हन नंबरसाठी इव्हेंट कोणता यातला तर इव्हेंट नंबर कोणकोणते आहेत 1 to 6 मध्ये तर 2, 4, 6 हा तुमचा इव्हन नंबरचा इव्हेंट असेल. तर फेवरेबल केसेसमधल्या केसेस कशाने डिनोट करतात तर एमने डिनोट करतात. त्यामुळे एम इज इक्वल टू काय असेल 3 असेल. आता नेक्स्ट बघा फेवरेबल इव्हेंट ऑफ गेटिंग परफेक्ट स्क्वेअर नंबर. आता पूर्ण वर्गमूळ निघणाऱ्या संख्या काय काय असू शकतात 1 आणि 4 ही आपल्या परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. कधीपर्यंत 1 to 6 मध्ये याच्या पुढचे नंबर आले तर त्याच्या वेळेला त्याचं ॲन्सर वेगवेगळा असू शकतो. आता 1 आणि 4 त्यामुळे टोटल केसेस किती झाल्या एम इज इक्वल टू 2 झाला. लाईकवाईज फेवरेबल इव्हेंट ऑफ गेटिंग नंबर डिवायझेबल बाय 3. आता 3नी भाग जाणाऱ्या संख्या यातल्या कोणकोणत्या आहेत 1 to 6 मध्ये तर 3 आणि 6 ह्या 2 पॉसिबल केसेस आहेत. त्यामुळे एम म्हणजे फेवरेबल इव्हेंटमधल्या केसेस कशाने दाखवतोय आपण तर एमने दाखवतोय. ओके. आता सी बघा नेक्स्ट इव्हेंट एक्झॉस्टिव्ह फेवरेबल अँड थर्ड वन इज म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स बघा द ऑकरन्स ऑफ वन इव्हेंट इज प्रिक्लूड्स टू ऑकरन्स ऑफ अनदर इव्हेंट आर कॉल्ड ॲज म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. आता 2 इव्हेंट्स आहेत या ठिकाणी बघा. तर याचा अर्थ काय बघा द ऑकरन्स ऑफ वन इव्हेंट इज प्रिक्लूड्स याचा अर्थ स्टॉप करणे म्हणजे थांबवणे टू ऑकरन्स ऑफ अनदर इव्हेंट. ऑकरन्स याचा अर्थ हॅपनिंग म्हणतो आपण त्याला घडणे असं म्हणतो. एखादा इव्हेंट दुसऱ्याला स्टॉप करतो म्हणजे काय बघा जर एक इव्हेंट हा दुसऱ्याला घडण्यापासून स्टॉप करत असेल थांबवत असेल तर त्या 2 इव्हेंटला काय म्हणतात तर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स म्हणतात. म्हणजे काय बघा इफ आय टॉस्ड अ कॉइन जर सिंगल कॉइन टॉस केली देन आय विल गॉट आयदर हेड ऑर टेल बट नॉट बोथ ॲट अ टाईम. म्हणजे काय बघा जर एक कॉइन टॉस केली तर टॉस केल्यानंतर आपल्याला काय काय मिळू शकेल तर एक तर आपल्याला हेड मिळू शकेल नाहीतर टेल मिळू शकेल. दोन्ही एकाच वेळेला मिळू शकणार नाही. म्हणजे काय हेड मिळालं तर टेलला थांबवतो टेल मिळालं तर हेडला थांबवतो. याचा अर्थ दोन्ही इव्हेंट एकाच वेळेला घडत नाहीत. त्या इव्हेंट्सना कोणते इव्हेंट म्हणतात म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. इथं सांगितलेलं आहे की वन इव्हेंट इज स्टॉप टू ऑकरन्स ऑफ अनदर इव्हेंट. म्हणजे अशा इव्हेंटला तुम्ही कोणता इव्हेंट म्हटलं जाईल तर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट म्हटलं जाईल. किंवा द सेकंड एक्झाम्पल बघा इफ आय अपियर्ड ऑन एक्झाम देन आय विल गॉट आयदर पास ऑर फेल. म्हणजे एखादा स्टुडंट एक्झामला अपियर झाला तर तो काय पास होईल किंवा फेल होऊ शकेल. दोन्हीही एकाच वेळेला होणार नाही. पासही झाला आहे आणि फेलही झाला आहे असं होणार नाही. या सगळ्या इव्हेंटला काय म्हणलं जातं तर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स म्हणलं जातं. ओके. आणखी थोड्या काही टर्म्स आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.